ग्रुप आहे, मी सरांना विचारलं तर सर तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात, सर छान छान लिहित असतात त्याच्यावर कधी कधी, त्यांचं काम खूप मोठं आहे. आणि त्यानंतर सोनुने सर असतील की ज्यांनी मला इथपर्यंत बोलवण्यापर्यंत त्यांनी म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये मी इथपर्यंत येईपर्यंत मी हे नव्हतं की बाबा एवढे शेतकरी असतील का नसतील, कारण मी शनिवारी रात्री 2-3 दिवस लातूरला होतो, त्याच्या आधी सगळ्यांनी सांगितलं नेपाळला होतो, मी उद्या एकच दिवस इथंही, परवा दिवशी सकाळी मी दिल्लीला चाललोय. दिल्लीला यासाठी की जे आपले भरड धान्य आहेत तर त्याचं एक्सपोर्ट कसं करता येईल, तर आपेडाचा एक प्रोग्राम आहे, त्यासाठी सिलेक्शन झाले, तर 3 दिवसाचा दिल्लीमध्ये प्रोग्राम आहे, त्यासाठी चाललोय. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये नंदुरबार, धुळे आणि नाशिक त्या भागातील हा जो प्रोग्राम आहे सेल्को फाउंडेशनचा, स्पेसिफिकली हा फक्त भरड धान्यांवर आहे. महाराष्ट्रात 400 शेतकऱ्यांना एकत्रित करून मिलेट मेंटर नावाची एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या बियाणापासून ते ताटापर्यंत जेवढ्या गोष्टी भरड धान्यामध्ये येतात तर त्याचा तो प्रोग्राम आहे. असं सगळं आहे. सांगण्याचा उद्देश असा, म्हणजे जेव्हा बालाजी सर बोलत होते त्यावेळेस मला एक गोष्ट प्रखरतेने जाणवत होती की बालाजी दादा एकदाच बालाजी दादा झालेले आहेत, त्यानंतर परत नाही होणार आहे कोणी. पण त्यांचा जो काही माइंडसेट आहे, म्हणजे त्यांची जे काही मानसिकता आहे, मी ज्यावेळेस मी प्रत्येक वेळेस सांगतो, म्हणजे मी मागच्या आठवड्यामध्ये पण पुण्यामध्ये 4-5 जिल्ह्यातले शेतकरी आले होते, ज्याच्यामध्ये ऍग्री हॅकॉथॉन नावाची कॉन्सेप्ट होती, म्हणजे शेतातल्या ज्या काही इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत त्या गोष्टी आमच्या पुढे मांडायच्या होत्या. त्याच्यात मी एक ज्युरी मेंबर होतो, पण मी जज करू शकत नाही की ही कॉन्सेप्ट चांगली आहे का वाईट आहे. सगळ्या कॉन्सेप्ट चांगल्याच असतात, त्या फक्त तुम्ही एक्झिक्यूट, तुमचा माइंडसेट कसा आहे, कशा पद्धतीने मांडता. ज्यावेळेस दादा सांगत होते त्यातली मला एक गोष्ट जाणवली की ज्या दादांनी जे हिसाब बुल सांगितलं, ते हिसाब बुल अमेझॉनवर 500 रुपयाला 200 ग्रॅम मिळतं. किलो कसं झालं, किलो 500 रुपयाला 200 ग्रॅम, तर किलो कसं झालं 2500 रुपये किलोने विकलं जातं. आणि ते मी ह्याच्यासाठी घेतलं होतं, भरड धान्य हे ग्लुटेन फ्री असतं. आणि आता सिलेक नावाचा जो आजार आहे बऱ्याच लोकांना आहे आता, म्हणजे ज्यांना गहू खाल्ला किंवा डायबिटीस लोकांना, तर त्याच्यासाठी ग्लुटेन फ्री आटा आलाय. म्हणजे लोक आता भाकरी, चपाती, ज्वारीची, बाजरीची खात नाही, ग्लुटेन फ्री आटा मागतात, त्याच्यामध्ये हिसाबूल टाकलं जातं. मग जर तुमची मानसिकता, ज्याला माइंडसेट म्हणतो, जर तुम्ही ज्या पद्धतीने, म्हणजे कुठलीही गोष्ट करा तुम्ही, ते औषधी वनस्पतीमध्ये करतात, मी भरड धान्यामध्ये मरतोय, कोण व्हेजिटेबल फ्रुट्स मध्ये, कोण अजून काही जॅम बनवत असेल, पल्प बनवत असेल, किंवा डिहायड्रेशन करत असेल, फ्रीज ड्राईंग आहे, नाही त्या गोष्टी आता सध्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि त्याची सगळ्याची डिमांड आहे. फक्त काय पाहिजे ना, तुमची मानसिकता पाहिजे नाही. मग काय होतं की आज दादांनी सांगितलं मी 11 एकर मध्ये 21 लाख कमवले, माझ्याकडे 15 एकर आहे, मी करायला जातो, नाही होत. तुम्हाला तुमची पहिल्यांदा मानसिकता बनवली पाहिजे की बाबा मला नेमकं करायचंय काय, किंवा माझा इंटरेस्ट काय. मला रात्री 2 वाजता उठून जरी बसवलं आणि लेक्चर दे म्हणलं तरी मी देऊ शकतो. मग का इंटरेस्ट आहे, किंवा मला इथपर्यंत मी का आलो आज, म्हणजे सकाळी मी पहाटे 4ला निघालो, काल दिवसभर कंपनीतली कामं केली, इथपर्यंत आलो कारण इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये, त्यामुळे इथपर्यंत आलोय. प्रत्येकाचं तसंच आहे, शेतकरी असू देत, उद्योजक असू देत, प्रत्येकाचं तसं आहे. तर तसा झाला पाहिजे. हा सगळा झाला एक प्रकारचा म्हणजे मोटिवेशन सारखं. पण ऍक्च्युअल मी सांगतो, म्हणजे मी थोडंसं माझ्याबद्दल सांगतो. महेश लोंढे कोण, पहिल्यांदाच तुम्ही ऐकताय किंवा काय 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 सगळ्या गोष्टी. माझं 2015 साली BSc एग्रीकल्चर झालं. त्याच्यानंतर मी इक्रिसॅट नावाची जी हैदराबादला संस्था आहे त्याच्यामध्ये मी एग्रीकल्चर एक्सपर्ट म्हणून काम केलं 2 वर्ष. शेतकऱ्यांबरोबरच काम करत होतो. मी बांधावरचा शेतकरी आहे, मी कागदाव पण नाही आणि शेतात पण कधी काम केलेलं नाही. पण माझं BSc एग्रीकल्चर झालं. 4 वर्षात जे मी थेरॉटिकल शिकलो, मी उत्पन्न कसं वाढवणं असेल, मग त्यातला प्रत्येक गोष्ट, गॅप ज्याला गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणतात, बऱ्याचशा गोष्टी. मग त्याच्यात मी सध्या ग्राउंड लेवल पासून ते जागतिक लेवल पर्यंत काम करतो. नुकतंच आमचं इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट नावाची जी संस्था इटलीला, त्या संस्थेमार्फत आम्हाला काही फंड अप्रुव्हल झाला, जो फंड याच्यासाठी अप्रुव्हल झालेला आहे. तर अशा सगळ्या गोष्टी करत असतो त्याच्यामध्ये आम्ही. तर त्याच्यानंतर 2 वर्ष काम केल्यानंतर आईला घरात डायबिटीस होता. त्यावेळेस असं सारखं आठवड्याला जावं लागायचं, कारण ज्याच्या घरात डायबिटीस, मला असं वाटत नाही कोणी ऐकलंय शब्द डायबिटीस, कोणी ऐकला नाही असा कोण आहे असं इथं नाही, प्रत्येक जणांनी ऐकलाय. पण त्याला खायचं काय माहितीये? नाही माहिती. डॉक्टरने 4 गोळ्या एक्स्ट्रा देतील, पण अन्न म्हणजे जर समजा की चपाती नको खाऊ म्हटलं, भात नको, तर पण 4 गोळ्या खातील पण ती खाणार नाहीत. मग तुमचं फूड हेच
तुमचं औषध बनवावं म्हणून भरड धान्य 2023 हे तुम्हाला माहितीच आहे. तर दर आठवड्याला जावं लागायचं. घरात मी छोटा होतो त्यामुळे थोडी जबाबदारी मी घ्यायचो. आम्ही 4-5 जण, घरातले सगळे गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याच्यामुळे जास्त माझ्याकडे वेळ असायचा. त्याच्यामुळे मग मी ह्या गोष्टी करायचो. घरातनच जवळ आसपास लोकेशन होतं कामाचं. मग ते सारखं जायचं, वैतागलो मी. तर मग शेवटी मी युट्यूबला शोधलं की बाबा ह्याच्यासाठी काही नॅचरल सोल्युशन आहे का. तर त्यावेळेस मला भरड धान्य कळालं. हे 2017ची गोष्ट आहे. 2018 साली आपण राष्ट्रीय भरड धान्य वर्ष हे केलं, साजरी केलं, आणि 2023ला आंतरराष्ट्रीय केलं. मग त्यावेळेस मला भरड धान्य हा शब्द, तेव्हा तुम्ही जर मिलेट्स हा शब्द जर टाकला असता गुगलवर तर फक्त बाजरी यायचं, बाकी काहीच यायचं नाही. आता तुम्ही टाकलं तर खूप म्हणजे बऱ्याचशा गोष्टी येतील की आता किती प्रकारचे आहेत, 12 प्रकार आहेत. मग त्याच्यात कुठं काय 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 आता हे तुम्हालाही माहिती आहे. भरड धान्यामध्ये हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे नवीन सांगण्यासारखी गोष्ट नाहीये की भरड धान्यामध्ये किती प्रकार, हे तुम्ही आधीपासून करत आलाय. जसं हे 1960 साली हरित क्रांती झाली, गव्हाचा आणि तांदळाचा जास्त हे झाला, तेव्हापासून हे मागं पडत गेलं. आता पूर्वी हेच खाल्लं जायचं. म्हणजे संक्रांतीला, म्हणजे तुमच्या उपासाला हे अजूनही काही गावांमध्ये अजूनही भगरी विकत घेतली जात नाही, स्वतःच्या शेतातलीच करून शेतात खाल्ली. ही मी सांगायची काही नवीन नाविन्य गोष्ट नाहीये त्याच्यामध्ये. तर असंच करत असताना मग मी 2000 असं ठरवलं की मग त्यावेळेस शोधायला सुरुवात केली. पण महाराष्ट्रात हे फक्त कमी प्रमाणात होत होतं. मग हे फक्त गावातल्या शेतांमध्ये, गावामध्ये व्हायचं, तेवढ्या पुरतच खाल्लं. मार्केटमध्ये किंवा दुकानांमध्ये गेलं तर तुम्हाला साऊथ मधले मिळायचं, कारण त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भरड धान्याचा प्रचार प्रसार आहे. कारण गव्हर्नमेंटने इन्सेंटिव्ह देणं किंवा तिथं मोठ्या मोठ्या प्रोसेसिंग युनिट आहेत, असं चांगलं एक्सपोजर आणि अवेअरनेस होता. त्याच्यामुळे तिकडे मोठ्या प्रमाणावर मिळायचं, म्हणून मी तिकडून आणायला सुरुवात केली. तर मी तेव्हा विचार केला की आपण हे 4 वर्षात हेच शिकलोय, तर हे आपण आपल्या ह्याच्यामध्ये जेव्हा प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये आपण कसं आणता येईल. म्हणून मग असं शोधता मला कुठंच माहिती मिळत नव्हती. पण 2018ला मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी रिसर्च आहे हैदराबादला, जिथं खूप मोठ्या प्रमाणात आता ग्लोबल सेंटर झालंय ते, तर तिथं भरड धान्यावर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन चालतं आणि त्यांनी वेगवेगळे पदार्थ डेव्हलप केलेले. तर तिथं मी जॉब करायला सुरुवात केली. 2 वर्ष जॉब केला. 2020 साली मी स्वतःची कंपनी टाकली. ॲग्रोझी ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. त्याच्यामध्ये मिलेट्स नाव हा ब्रँड आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आता आमच्याकडे सध्या 87 प्रोडक्ट आहेत भरड धान्यापासून बनवलेले, ज्याच्यामध्ये लाडू, बिस्किट्स, खाकरा, बाहेर मिक्स लावलेले आहेत सगळे प्रोडक्ट, की ज्याच्यामध्ये प्री मिक्सेस असे सगळे प्रोडक्ट केलेले आहेत. माझ्याकडे 35 लोक आहेत. आत्ता उरळी कांचनमध्ये आमचा साधारण 7000 स्क्वेअर फीट मध्ये प्लांट आहे, जो सेल्को फाउंडेशन आहे. सेल्को फाउंडेशन ही हैदराबाद बेस आहे. तर आमचं जे उरळी कांचन जे सेंटर आहे त्याचं सगळं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्चरी अशा 3 प्रकारच्या प्रोसेस चालतात. आम्ही सध्या ह्या वर्षीचा माझा टर्नओव्हर 5 कोटी आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही इंडियन मार्केटमध्ये बऱ्याचशा जे काही रिटेल मार्केट आहे, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, प्लस आमच्याकडे 70 ते 80 B2B जे काही बायर्स आहे, म्हणजे B2B करून सेल करतात, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही सध्या सेल करतो. त्याच्याबरोबर आम्ही जे काही गव्हर्नमेंटमध्ये जे काही लहान मुलांना बिस्किट्स, लाडू, चिवडा, खाकरा आणि न्यूट्रीबार असे वेगवेगळे पदार्थ आम्ही शालेय पोषण आहारामध्ये आता समावेश केलेत. साधारण 2 लाख विद्यार्थ्यांना आम्ही महाराष्ट्र, राजस्थान, UP आणि झारखंड अशा 4 राज्यांमध्ये सध्या आम्ही ते 2 लाख विद्यार्थ्यांना आपण हे बिस्किट्स, लाडू, चिवडा, खाकरा आणि न्यूट्रीबार असे पदार्थ आम्ही देतोय. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जी AHB 1200 नावाची जी काय, म्हणजे ज्याला आपण AHB 1200 म्हणतो, बाजरीची व्हरायटी, ती व्हरायटी आम्ही स्पेसिफिकली वापरतो आणि त्याच्यापासून प्रोसेस करून पुढं, कारण त्या व्हरायटीमध्ये ज्याला आयरन किंवा ज्याला मराठीमध्ये लोह म्हणतात, लोहाचं प्रमाण खूप चांगलं आहे. इथं बसलेल्या महिला बऱ्याचशा आहेत, त्यांना माहिती असेल त्यांच्याकडे, किंवा पुरुषांमध्येच बऱ्याचशा लोकांना लोहाची कमतरता भासवते, त्याच्यामुळे विकनेस जाणवतं, बऱ्याचशा चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये. मग त्यावेळेस कळत नाही की मग काय दिल्या जातात, फोलिक ऍसिड टॅबलेट दिल्या जातात, 2-3 महिने खायच्या, परत ते उद्भवतं. तर त्याच्याऐवजी तुम्ही ही जी बाजरीची भाकरी कंटिन्यू जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर खाल्ली, तर त्याच्यातनं तुमचा लोहाचं जे काही प्रमाण आहे, तुमच्या बॉडीमधलं जे काही लोहाचं जे काही बॅलन्स होतं, हे मी नाही सांगत आहे, आम्ही याच्यावर काम केले. स्पेशली माझं काम मिलेट्स नावमध्ये आमचं काम जे काही करतो आम्ही ते, तर त्याच्यावर आमचं बाजरीवर काम आहे. त्याच्यासाठी आम्हाला मागच्या वर्षी राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे, की ज्याच्यामध्ये आम्ही बाजरीची जी काही कडवटपणा आणि जो तुम्ही खवटपणा येतो तर तो वाढवलाय. म्हणजे जो काही 15 दिवसामध्ये बाजरीचं पीठ केल्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये ते कमर्शियलाइज करू शकत नाही, तर त्याच्यावर हायड्रो NRI नावाची टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे.
आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ती टेक्नॉलॉजी फक्त मी डेव्हलप करून मी सांगत नाहीये. आपण वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे आपल्या जे अंडर ह्याच्या येतात तुमच्या अंडर, तर तिथून आपण ती व्हॅलिडेट केली आहे. मागच्या वर्षी त्याला पुण्यामध्ये जे ॲग्री हॅकाथॉन झालं होतं त्याच्या एका कॅटेगरीमध्ये ते विनर होते की ज्याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये. प्लस आता नुकतंच आम्ही NIN म्हणून नावाची संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादला, तर तिथं आपण त्याच्या ट्रायल घेतल्यात 6 महिन्याच्या की खरंच बाजरीची ती भाकरी किंवा पिठापासून बनवलेली पिठवणी जर खाल्ली तुम्ही कंटिन्यू तर तुमच्या शरीरातलं जे काही लोहाचं प्रमाण आहे ते चांगलं वाढतंय म्हणून. असं मी नाही सांगत, तर तो रिपोर्ट आम्ही त्याच्यातनं हा व्हॅलिडेट करून घेतलेला आहे. असं सगळं काम चालू आहे. प्लस हेच आम्ही काम जेव्हा स्वित्झर्लंड आणि इटलीच्या 2 संस्था आहेत त्या संस्थेपुढे प्रेझेंट केलं होतं, तिथं सुद्धा मागच्या वर्षी आम्हाला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची संस्था आहे इटलीची, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्या ज्या काही कॉन्सेप्ट आहे हायड्रो NRI त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून हे मुलांमध्ये ग्लोबल साऊथ म्हणजे आफ्रिका, इंडिया आणि ह्या खालच्या ज्या कंट्रीज आहेत तर त्या कंट्रीजमध्ये जो मोठ्या प्रमाणावर माल न्यूट्रिशन ज्याला कुपोषण म्हणतो हा बाहेरच नाही भारतातच खूप मोठ्या प्रमाणात आहे. 60% महिला आणि 70% जी मुलं आहेत शाळेत जाणारी त्यांच्यामध्ये लोहाचं प्रमाण कमी आहे. तर त्यांना ह्या टॅबलेट किंवा त्यांना त्या फुल किंवा ते फोर्टिफिकेशन जो प्लास्टिकचा राईस म्हणून तो आता येतो तुमच्याकडं तर तो दिला जातो. तर बऱ्याच आता मी बघितलं जेव्हा आम्ही गावांमध्ये जातो तर त्यावेळेस बरेचसे शेतकरी म्हणजे गावांमध्ये जेव्हा फिरत होतो त्यावेळेस सांगितलं की आम्ही तो चावा तांदूळ धुतो, जेव्हा तो वरचा तांदूळ प्लास्टिकचा येतो तो आम्ही काढून टाकतो. आणि याचा अवेअरनेस कमी आहे की तो तांदूळ हा जे काही तुम्हाला आयरनची कमी आहे तर ती कमतरता भरून काढण्यासाठी दिलेला आहे. तो तुम्हाला त्या तांदळात त्याचा भात शिजून खायचा आहे. पण गावांमध्ये असा गैरसमज तो प्लास्टिकचा आहे, तो वरती येतो तरंगतो. प्लास्टिक नाहीये, तर एक्सट्रुजन आहे, एक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. त्या टेक्नॉलॉजीने तो त्याच्यात ते एक्सट्रुजन केलं जातं, त्याच्यामुळे तो हलका राहतो. जशा लहाया बनतात आपल्या ह्याच्या तांदळाच्या तशाच त्याच्या लहाया बनवून ते केलं जातं, वरती जाऊन टाकून देतात. पण तो खरा जो उद्देश आहे PDS ला देण्याचा तो आहे, त्याची अवेअरनेस आहे. तर पण त्याच्या पुढेही जाऊन आम्ही सांगतो, जसं आपण KVKच्या माध्यमातून बरेचसे सरांनी सांगितलं की साधारण 100 ते 150 डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट का घेतलेले, तर त्याचा उद्देश तोच आहे की आपलं जे अन्न आहे शेतात उगवतोय तेच आपण आपल्या घरी खाऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचं जे फोर्टिफिकेशन किंवा फोलिक ऍसिड टॅबलेट जे आहेत तर त्या खाण्यापेक्षा तुम्ही जर तुमची ही बाजरी खाल्ली तर त्या बाजरीतनं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे असं लोह मिळू शकतं. असा हा सगळा प्रकार आहे, ज्याच्या प्रकार म्हणजे हा सगळा इत्या किंवा त्याचा अशी सगळी पूर्ण मांडणी आहे ह्याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये आम्ही अशा प्रकारे काम करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही काही मदत लागली म्हणजे जसं सरांनी मला सांगितलं की आज तुम्ही थोडंसं प्रक्रिया आणि मूल्यवर्धन हे कधी मी नंतरच्या म्हणजे मला सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, मी बऱ्याचशा गोष्टींमध्ये 5 तारखेला मला काय करता येईल, मी त्याच्या माझं काय कॉन्ट्रीब्युशन देता येईल, जेणेकरून आम्ही 5 तारखेला आपण असं पण करू शकतो किंवा दरवेळेस एखादा नवीन जे काही ह्या भरड धान्यामधलं एक जरी मिलेट्स घेतलं त्याच्या पूर्ण इतिहासापासून तर त्याच्या व्हॅल्यू एडिशन पर्यंत एखादा छोटासा 15 ते 20 मिनिटाचं काही करता आलं आम्हाला मिलेट्स नावच्या माध्यमातून की प्रोडक्ट काही पाठवता आले किंवा आम्हाला तुम्हाला प्रेझेंटेशन देता आलं की एखाद्या मिलेट्सवर काही किंवा वेगवेगळे त्याच्या गॅपवर त्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल किंवा याच्या छोट्या मशिनरी आहेत का, जसं आता लेबरचं काम खूप मोठ्या प्रमाणावर आहे पण मिळत नाही, त्याच्यामुळे बाजरीची लागवड करत नाही, ज्वारीची लागवड करत नाही किंवा अजून चांगलं, कारण ऑलरेडी बियाणं खूप चांगलं आहे. उलट मी याच्या माध्यमातून सांगेल की माझ्याकडे म्हणजे मी आता जसं काम करतो एका संस्थेबरोबर, आम्ही एका ग्रीन डे नावाची संस्था आहे किंवा कंपनी आहे, ती कंपनी काय करते, हे जे बायोफर्टिफाय HB 1200 जी व्हरायटी आहे त्याचं पीठ करून बेंगलोरच्या भागामध्ये साधारणतः महिन्याला 40 टन पीठ विकतात आहेत. तर आम्ही त्यांना हे बाजरी सप्लाय करतो. आता मी याचे सगळे डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आम्ही पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार ह्या भागामध्ये घेतले होते. तर असंच मी तुमच्या बरोबर छोटंसं KVKच्या माध्यमातून आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकतो. आम्ही सध्या 30 रुपये भाव जाग्यावर देतोय तुम्हाला बाजरीला, आम्ही जिथं घेतोय असंच काम मी तुमच्यावर करू शकतो. हे बाजरीचं झालं. ज्वारीच्या बाबतीत पण आम्ही तसं करू शकतो. सर परभणी शक्ती म्हणून जी व्हरायटी आहे त्याचे पण आम्ही सॅम्पल पुढे दिलेले आहेत, तेही अप्रुव्हल झालेले आहेत. तर ह्या त्याच्यासाठी पण तुम्हाला तुमच्याबरोबर काम करू शकतो. राळा आहे, त्याच्यानंतर नाचणी तुमच्याकडे होत असेल तर करू शकतो की बगरमध्ये आहे, सावामध्ये आहे, असं काम आपण तुमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर करू शकतो आणि जाग्यावरच जे काही रेट तुम्हाला चांगल्या प्रकारे, जेणेकरून तुमचं बराचसा त्याच्यामध्ये चॅलेंज आहे की बाबा सर शेतकऱ्यांना उत्पन्नच मिळत नाही त्याच्यात, म्हणून शेतकरी ह्याच्यापासून लांब करत दुसऱ्या पिकांकडे डायव्हर्ट होतात. तर ह्याच्यावर आपल्याला कसं चांगलं उत्पन्न तुम्हाला जागेवर देता येईल, जसं ज्वारी आहे, बाजरी आहे, राळा आहे, सावा आहे, सामा आहे, अशा वेगवेगळ्या मिलेट्सला कसं देता येईल, हे फक्त तुम्हाला उत्पन्न वाढवण्यासाठी ना एक शाश्वत पीक आहे. आता बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल क्लायमेट चेंजवर, तर त्याच्यासाठी हे खूप चांगले पिकं आहेत.
पण त्याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत. म्हणून तर हा जो प्रोग्राम आहे सिल्को फाउंडेशनचा मिलेट मेंटर म्हणून तो आपण घेऊन आलोय महाराष्ट्रामध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी, आजकाल कशाचा जमाना आहे, एआयचा आहे. एआय ऐकलं, ऐकताय ना, एआय 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 सगळेजण. काय आहे एआय? ऍप आहे. अजून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा लॉंग फॉर्म झाला कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचं झालं मराठीमध्ये. काय आहे त्याच्यात? शेतीविषयक माहिती आहे. मग अजून त्याच्यामध्ये आता समजा तुम्ही एखादे, आता दादांनी जसं बालाजी दादांनी सांगितलं, बाबा उद्या तुम्ही सगळं ऐकलंय पण तुम्हाला आठवतच नाही आता घरी गेल्यावर, की दादांनी ते इसाबुल सांगितलं होतं पण ते काय नेमकं त्याचं नावच येत नाही, नावच आठवाय ना, ते इसाबुल होतं काय, इसाबुल होतं काय होतं आठवाय ना. तर एआयच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या कशी शेती करू शकता, म्हणजे तुम्ही बोलू, त्याच्याबरोबर बोलू शकता की बाबा मला हे पीक लावायचं, याच्यासाठी मला माहिती पाहिजे नाही, तर एआयचा. तसाच आपण ह्या भरड धान्यामध्ये तुमच्यासाठी ते एआयचा वापर करून बियाणापासून ते तुमच्या शेवटच्या पदार्थ बनवण्यापर्यंत जेवढे जे काही त्याच्यामध्ये जे काही सगळे पॅरामीटर्स येतात, किंवा आता समजा एखाद्याला राळ्याची शेती करायची, तर राळ्याची शेती करत असताना बाबा याचं प्रोसेसिंग कसं करायला, याचं उत्पन्न किती येईल, किती दिवसाचं पीक आहे, कुठली व्हरायटी चांगली आहे, कुठल्या त्या राळ्यामध्ये प्रोटीन. जसं दादांनी सांगितलं की किनोवा कधी पूर्वी घ्यायचा किनोवा, तुम्ही आधी घेत होता किनोवा? किनोवा हे अमेरिकेतलं पीक आहे, तिथल्या ज्या वातावरणाला सूट होणारं सारखं आहे, ते भारतातलं पीक नाहीये. पण त्याला ऑप्शन काय आहे आपल्याकडं? राळं. किनोवा का खातात? त्याच्यामध्ये प्रोटीन असतं खूप मोठ्या प्रमाणात. अमेरिकेतले लोक अन्न हे त्यांच्या शरीरातले जे काही न्यूट्रिएंट आहे ते भरून काढण्यासाठी खातात. ती लोक आपल्यासारखं सकाळी ब्रेकफास्ट करत नाही, ते न्यूट्रीबार खातात. त्या न्यूट्रीबार मध्ये सकाळी माझं वजन जर 100 किलो आहे तर मला 100 ग्रॅम प्रोटीन खाल्लंच पाहिजे दररोज, किंवा माझी जी काही दररोजची गरज आहे ती भरून काढण्यासाठी. ते किनोवामध्ये काय प्रोटीनचं प्रमाण चांगलं आहे. किती आहे? 13 mg पर 100 ग्रॅम. राळ्यामध्ये किती आहे? 12.6 mg पर ग्रॅम. मग काय खाल्लं पाहिजे? मग हे असं ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी नक्कीच सरांनी मला जर सांगितलं की सर 5 तारखेला न विचारता, मला खूप आनंद वाटला, मला सॅटिस्फॅक्शन झालं एवढी सगळी लोक बघितल्यावर. कारण मी जिथे जिथे जातो तिथे खूप निराशा होती की खूप मोठ्या लांबून जातो आम्ही नंदुरबारला 7 तास 8 तास लागतात, आणि मोजून 8-10 शेतकरी असतात बळच. मग हा फोन करतो, तो फोन करतो, तू कुठपर्यंत आला, तू कुठपर्यंत, येईपर्यंत मग जेवणाची सुट्टी होती, जेवण झाली, सगळी निघून जातात. हा मग ते नाही, म्हणून तर मी सरांना रोजानी काही असू देत, पण मी माझं काम करतो सर. मी सरांना ग्वाही देतो की बाबा तुम्हाला इथून पुढे भरड धान्यामध्ये काही, कारण माझं गेली 10 वर्ष मी भरड धान्यामध्ये काम करतोय. फक्त इथंच नाही, मी जसं सांगितलं इंटरनॅशनल फंड ऑफ ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट नावाची संस्था आहे, ज्या संस्था ऍग्री इकोलॉजिकल ह्या कॉन्सेप्टवर काम करते. त्यांनी महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगल्या मोठ्या प्रमाणावर भरड धान्यामध्ये काम करता येईल त्यासाठी चांगला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून मला काही तुमच्याबरोबर करता आलं, मिलेट मेंटरच्या माध्यमातून काही करता आलं. मी ह्याच्याबद्दल बोलतोच, ह्याच्याबद्दल बोलायचंच मला, कारण हा विषय खूप चांगला आहे आणि काय मदत करता येईल याच्यामध्ये बरंच छान. यांनी मला स्वतः माझा 20 kV चा प्लांट आहे तो पूर्ण सोलाराइज करून दिलाय. त्याचे साधारण 25 ते 30 लाख रुपये कॉस्टिंग आहे, पण त्यांनी काम बघून आमचं काम त्यांनी पूर्ण सोलाराइज करून दिलेलं आहे. असंच मला काही शेतकरी ज्यांचं खरंच भरड धान्यामध्ये खरंच खूप चांगलं काम करायचंय, करतात येत, अशा शेतकऱ्यांना आपण तिथपर्यंत पोहोचवणार आहे. त्यांचं पूर्ण जे काही एंड टू एंड काम आहे, मग त्याच्यामध्ये त्यांना मशिनरीसाठी काम लागेल, किंवा त्यांचं छोटंसं युनिट आहे, एखाद्याची पिठं करून विकतोय, किंवा एखादं कोण त्याच्या रवा करून विकतोय, तर असे बरेचसे पदार्थ आहेत. ते पण मी कधीतरी पुढच्या ह्याला, किंवा तुम्ही मिलेट्स नावच्या मी सरांजवळ पाठवतो, सर तुमचा ग्रुप असतील तर त्याच्यात पाठवतील, किंवा बाहेर पण काही प्रोडक्ट आणलेले आहेत मी. रवापासून बरेचसे पदार्थ बनवले, म्हणजे ज्वारीचा उपमा आहे, शिरा आहे, त्याच्यानंतर त्याचा दलिया बनवलाय, खिचडी बनवलेली आहे, ज्वारीचं बिस्किट्स आहे, ज्वारीचे बरेचसे साधारण 12 ते 13 पदार्थ बनवून आपण सध्या सेल करतो. हे तुमच्यासाठी पण ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, मार्केट खूप मोठं आहे. तुम्ही इथंही प्रोडक्ट बनवून, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की उत्तर प्रदेशच्या एका सीतापूर नावाच्या जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये हे बाजरी जी आहे बायोफर्टिफाय ज्याला म्हणतो आपण, सरांना माहिती तुम्ही जे AHB 1200 हे करता, ती बाजरी महाराष्ट्रात त्याचं संशोधन कुठे झालंय माहिती आहे तुम्हाला? बाजरीचं त्या नाही माहिती? AHB 1200 संभाजीनगरला झाले, आणि ती कुठे उगवतो आम्ही? नंदुरबारला. जाती कुठं? सीतापूर म्हणजे उत्तर प्रदेश, आणि विकली कुठे जाती? बेंगलोरमध्ये.
म्हणजे पहिला परत प्रश्न येईल की सर आम्हाला मार्केटच नाही इथं, तुम्ही तर पुण्यात आहे, तुम्हाला काय तिथं जवळच्या जवळ आहे, असं काहीही नाहीये. तुम्ही कुठूनही व्यवसाय करू शकता. मी काय सांगितलं आधी, माइंडसेट पाहिजे. नाही माइंडसेट असला की तुम्ही काही विकतो. ते म्हणतात ना की बोलणाऱ्याची तुम्हाला माहितीच आहे ती मन, हा ती काही सांगायची गरज नाही. त्याच्यामुळं ते मनातनं काढून टाका की तुम्हाला भरड धान्यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत लागली, काहीही कसलीही लागली, तुम्ही नक्कीच कनेक्ट करा. पण मी नक्कीच सरांना सांगेल की सर 5 तारखेला मिलेट्सवर आपण छोटासा आमच्या माध्यमातून तुम्हाला काय माहिती हवी आहे किंवा काय असेल तर तुम्ही प्रत्येक 5 तारखेला तुम्हाला आपण एक चालू करू भरड धान्यावर काही. इव्हन आता आम्ही एक छोट्याशा मशीनवर संभाजीनगरमध्येच एक माझा मित्र आहे निओटेक वाला म्हणून आहे, त्याचं हँड स्प्रेअरनी तो तुम्ही बघितलं पण असेल त्याला बऱ्याचशा एक्झिबिशन मध्ये. तर तो स्प्रेइंग जसं तुम्ही पाठीवर पंप घेता तो हाताने त्याची गाडी आहे त्यांनी स्प्रेइंग केलं जातं त्याच्यात. त्याला पण सर मी पुढच्या वेळेस वाटलंच त्याला जर तुम्हाला जर करणार असेल काही शेतकरी कारण थोडंसं तर तुम्ही त्याचं पण मी डेमॉन्स्ट्रेशन त्याला पुढच्या 5 तारखेला द्यायला लावतो की त्यांनी पण त्याचे काही त्याच्या भावाला जेव्हा फवारणी करत होतं त्याला हे झाला होता, त्रास झाला होता त्याचा केमिकल फर्टिलायझर. तर त्यांनी ते चांगलं मशीन त्याला आता बिल गेट्स जे आहेत मायक्रोसॉफ्टचे तर त्यांनी त्याला इन्व्हाइट केलं होतं दिल्लीला. त्यांनी त्या मशीनची सगळी माहिती घेतली. त्याचं स्वतःचं त्याचं युनिट आहे. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी की ज्याचे म्हणजे जेव्हा आपण वाळायला धान्य टाकतो तर ते गोळा करायला वेळ लागतो, तर गोळा करायचं मशीन पण त्यांनी डेव्हलप केलेलं आहे धान्य. ज्याचं मोठं काम जसं शेतकरी सरांनी सांगितलं शेतकरी उत्पादक कंपन्या पण आहेत की ज्यांचं काम मोठ्या प्रमाणावर आहे 10-10, 20-20 टनावर, तर त्यांच्यासाठी उपयोगाचे आहेत. त्याच्याबरोबरच मी आता जे काही बाजरी ज्वारी किंवा नाचणीचं जे काही काढणीला खूप त्रास होतो तर त्याच्यावर आम्ही मिळून आता एक मशीन डेव्हलप करतोय. असं सगळं काम चालू आहे. तुम्हाला भरड धान्यामध्ये इथून पुढेही कितीही काही जर काही माहिती लागली किंवा काही करायचंय किंवा सर पोस्ट हार्वेस्ट किंवा त्याचं शेल्फ लाईफ कशी वाढवावी मिलेटची किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याचशा बचत गटाच्या महिला आहेत तिथं. मागच्या वेळेस मला येता आलं नाही थोडंसं बाहेर असल्यामुळं मी ऑनलाईन दिलं, पण नक्कीच मी पुढच्या 1-2 महिन्यामध्ये मॅडमला सांगतो की मॅडम आम्ही नक्कीच आमची टीम घेऊन आम्ही 1 दिवसाचं जे काही खरंच ज्याला इंटरेस्ट आहे तर आम्ही बऱ्याचशा सोयी करून आम्ही इथं येऊ. कारण इथपर्यंत बरेचसे शेतकरी पर्यंत आम्ही पोहोचू शकतो. तर तुम्हाला बरेचसे काय काय पदार्थ बनवू शकतात, कशा त्याच्या प्रोसेसिंग करायचं छोट्या छोट्या अगदी तुम्ही तुमच्या घरी पण कशा पद्धतीने करू शकता असे सगळं मी तुम्हाला त्याची माहिती दर 5 तारखेला आपण आमच्या माध्यमातून देत राहू. वेगवेगळे जे काही बियाणापासून ते ताटापर्यंत हे सगळं झालं. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर पण घेऊ. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे सेल्को फाउंडेशन बद्दल. सेल्को फाउंडेशन हे हैदराबाद बेस एक फाउंडेशन बेंगलोर बेस फाउंडेशन आहे जे सोलारवर काम करतं. मी फक्त जिथं जिथं शेतीमध्ये सोलार बेस गोष्टी चालतात म्हणजे मशीन असेल सोलार पंप असेल तुमचा ह्याच्यामध्ये ते काम करतात. त्यांचं काम खूप मोठं पूर्ण भारतभर आहे. त्याच्याबरोबर आमची मिलेट्स नावाची संस्था आहे ते काम करते. हा एक प्रकारचा डेटाबेस आहे फक्त की ज्याच्यामध्ये त्यांची एक जी कॉन्सेप्ट आहे मिलेट मेंटर नावाची. तर मिलेट मेंटरच्या माध्यमातून ते मिलेट मेंटर म्हणजे काय की भरड धान्यामध्ये जे काय व्हॅल्यू चेन आहे. व्हॅल्यू चेन म्हणजे काय मूल्यवर्धित साखळी की ज्याच्यापासून बियाणापासून तर तुमच्या फायनल प्रोडक्ट पर्यंत जेवढे त्याच्यामध्ये पॅरामीटर्स येतात. मग त्याच्यामध्ये बियाणं येत असेल त्याच्यानंतर गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे समजा एखादं माडगेळ नावाचं एक मॉडेल आहे सांगलीमध्ये की बाजरीवर ज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी केलं जातं. 12 धान्य मॉडेल आहे आमच्या इकडं की ज्याच्यामध्ये हे भरड धान्य किंवा 12 प्रकारची पिकं घेतली जातात ज्याच्यात उत्पन्न वाढवण्यासाठी ज्याला गॅप म्हणतात गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. याच्यामध्ये तुमच्या भागामध्ये काही शेतकरी असे काही इनोव्हेटिव्ह ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस करत असतील तर त्याच्या जे काही नॉलेज आहे त्याचे एकमेकांशी शेअर करणं. जसं दादांनी आता सांगितलं की बाबा त्यांनी वेगवेगळे औषधी वनस्पती लावल्या आणि त्या औषधी वनस्पतीच्या त्यांनी कसं उत्पन्न वाढवलं. मग त्यांनी अर्धा एकरमध्ये मग त्यांनी काय टाकून दिलं असेल का, काहीतरी चांगली मेथड लावली असेल की जेणेकरून त्यांचं उत्पन्न चांगलं आलं किंवा वेगवेगळ्या त्याला म्हणतात गॅप म्हणतात त्याला गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस. असंच भरड धान्यामध्ये भारतामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धती घेतल्या जातात. मग जसं आता ह्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये गुली मेथड घेतली जाते नाचणीमध्ये त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी. जसं ओडिसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नाचणी होते किंवा आपल्या पण भागामध्ये होते काही कोकण पट्ट्यामध्ये किंवा धुळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नाचणी होती. तर तिथं सिस्टीम ऑफ मिलेट इंटेन्सिफिकेशन असं नावाची जे काही मेथड आहे ती वापरली जाते की ज्याच्यामध्ये त्यातलं अंतर किंवा त्याच्यामधलं जे काही 2 रूपामधलं 2 ओळीमधलं अशा वेगवेगळे जे काही पद्धती किंवा घेतल्या जातात भारतभर तर त्याची देवाणघेवाण करणं त्याचं संवर्धन करणं आणि त्याचं शेतकऱ्यांमध्ये आत्मसात करून ते ऍक्च्युअल पिकांमध्ये त्याचा
उपयोग करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, असा तो प्रकार त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा मेथड्स तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये आहेत काही मेथड्स, तर त्या तुम्हाला पुढच्या ट्रेनिंगमध्ये वगैरे मी घेईल त्याच्यामध्ये, की काय काय करतात, कसं त्याचं उत्पन्न घेतलं जातं. नाचणी पण होते का सर तुमच्याकडे? नाही होत ना, पण होऊ शकते. आमच्याकडे पण नाचणी होते मोठ्या प्रमाणावर. मी पुण्याच्या भागात पण जिथं ऍग्रिकल्चर आहे, काही भागांमध्ये ट्रायल घेऊ शकतो आपण सर. काही जर करायचे असतील काही, तर आपण तशा काही ट्रायल एक दोन, जशा औषधी वनस्पती तुमच्याकडे पूर्वी होत होते का? नव्हते होत. अशाच जे काही नवीन नवीन उत्पन्न किंवा नवीन नवीन व्हरायटी किंवा नवीन नवीन भरड धान्यामध्ये पण जे मोठ्या प्रमाणावर AHB 1200 जे AHB 1200 होते आणि परभणी शक्ती, ह्या दोन याची मी शाश्वती देतो. म्हणजे इथं सगळे बचत गट आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, काही शेतकरी गट आहेत, इंडिव्हिज्युअली शेतकरी आहेत, छोटे उद्योजक आहेत, की आम्ही तुम्हाला आधीच रेट, जसा बाजरीचा मी सांगितलं, कारण बाजरीमध्ये मला सध्या 100 टनाची रिक्वायरमेंट आहे. 30 टन आम्ही आता मागच्या आठवड्यात पाठवली आहे. अजून 90 टन आहे, गरज आहे. जर तुमच्याकडे असेल तर जागेवर मी सांगितलं की तुम्हाला फक्त एकच असेल की एका ठिकाणी मला पाहिजे नाही, कारण मला ट्रान्सपोर्टला इथून मला UP ला पाठवायचे, तर जागेवर मी तुम्हाला 30 रुपये रेट देऊ शकतो डायरेक्ट. जर बल्कमध्ये आहे ती रिक्वायरमेंट माझी पुढच्या वर्षामध्ये 250 टनाची आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही पण जसं आता AHB 1200 त्याच्यामध्ये आम्ही परत अजून त्याच्यातलं आयरन, झिंक आणि व्हिटॅमिन A वाढवण्यासाठी पण आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही त्याच्यावर स्प्रे केलं जातं न्यूट्रिशन, ते आमच्या माध्यमातून दिले जातं. असे सगळे त्याच्यामध्ये आम्ही करतोय सध्या. नाचणीच्या बाबतीत, ज्वारीच्या बाबतीत पण आपण तसं करू शकतो. नाचणी अजून वेगळे पीक आहे, पण जे काही 2 पिकं आहेत त्याच्यावर आपण मोठ्या प्रमाणावर काम करू शकतो. ऑलरेडी करतोय आम्ही. त्याच फक्त आपण इकडच्या KVKच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि तुमचं छोटंसं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतरचं जे काय आहे AI जसं सांगितलं, ऑलरेडी एक ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काही तुमच्या म्हणजे ते ऍप्लिकेशन पण आम्ही तुम्हाला एका ह्याच्यामध्ये एकदम पूर्ण एक्सप्लेन करू, ज्याच्यामध्ये काही शेतकरी आहेत की जे शेतकऱ्याला इथपर्यंत नाही आले, काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत काही, त्याच्या व्हॉइसच्या माध्यमातून, की बाबा माझ्याकडे बाजरी आहे, मला बाजरीचा एखादा पदार्थ बनवायचा, किंवा मी ह्याचं प्रोसेसिंग कसं करू, किंवा मला छोटासा उद्योग मिलेट्समध्ये कसा करता येईल, अशा प्रकारे AIचं मॉडेल आपण डेव्हलप केले. ते ऍप्लिकेशनही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. किंवा मला त्याच्यामध्ये एखादी समजा एखादा शेतकरी फक्त बाजरीच लावतो, त्याला वर्षी ज्वारी लावायची, तर त्याला असं वाटलं की बाबा आम्ही त्या एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं की ती परभणी शक्ती म्हणून एक व्हरायटी आहे, तर त्या शेतकऱ्याला आता तिथं कसं हे बियाणं त्याला कुठे मिळेल, त्याचं उत्पन्न किती येतं, किती दिवसाचं आहे, त्याच्यावर रोग कुठला येतो, तो आल्यानंतर कसा त्याच्यावर फवारणी करायची आहे, ह्याला मार्केटला मला काय रेट भेटू शकतो, परत ते मी कोणाला विकू शकतो, ह्याचं सगळं पूर्ण डेटा आहे तो AI मध्ये येणार आहे. ते ऍप्लिकेशन आपण सेल्कोच्या माध्यमातून डेव्हलप केलेलं आहे. तर असं त्याच्यामध्ये वेगवेगळे, हे फक्त एकच झालं. किंवा मग एखादा शेतकरी असेल किंवा एखादा बचत गट असेल किंवा एखादा शेतकरी उत्पादक कंपनी आहे, की बाबा मी याचं प्रायमरी प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणावर करायचं आहे, माझी कॅपॅसिटी 1 टनाची आहे, मला 1 टनाचं प्रोसेसिंग युनिट हे करायचं, परचेस करायचं, तर मला त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, त्याचा माझा लेआउट कसा असेल, त्याच्यानंतर मला कुठल्या क्वालिटीचं ग्रेड कुठला असेल, काय रेट भेटेल, ह्याची सगळी माहिती त्या AIच्या ऍप्लिकेशन मध्ये आम्ही आपण इनबिल्ड केलेली, हे तुम्हाला वापरायला पण येईल. त्याच्यानंतर मिलेटच्या मशिनरी आणि त्याचं ऑपरेशन हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग आहे सध्या. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे आता स्कीमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्याकडे मशिनरी फंडच्या माध्यमातून 50%, 60% सबसिडी म्हणून शेतकऱ्यांनी घेऊन ठेवल्यात. त्याच्यात खूप कॉम्प्लिकेशन आहेत. सगळ्यात मोठा प्रकार आहे की त्याचं ऑपरेशन, म्हणजे त्याची देखभाल कशी करायची, सांभाळायच्या कशा, आणि त्याचा मेंटेनन्स कसा करायचा हा कुणालाच माहित नाही. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील त्यांच्याकडे हे मशीन कशा ऑपरेट करायच्या. म्हणजे आमच्याकडं धुळ्यामध्ये एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे, त्यांना शबरी महामंडळ म्हणजे आदिवासी महामंडळ हे आहे, डेव्हलपमेंट बोर्ड आहे, त्यांच्याकडून त्यांना 1 CR सबसिडी मिळाली. मशीन फक्त 4000चा एक पार्ट नाही म्हणून मशीन गेल्या 2 महिन्यापासून बंद आहे. ह्या अशा प्रकारे छोटीशी गोष्ट होती का, तर ती मशीन गुजरात मधून घेतलेली, तो गुजरातचा माणूस त्याच्याकडे काय घरी फंक्शन होता म्हणून तो 2 महिने आला नाही. तर मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जर तुमचं काम जर एक छोट्याशा पार्ट वाचून जर हे होत असेल, राहत असेल, तर मग त्याची खूप मोठी शोकांतिका आहे. तर मग ह्या गोष्टी मग तिथं परत येतं की आम्ही 10 जण मेंबर आहेत, तर त्यातले 2 जण ऍक्टिव्ह आहेत, 3 जण नाही ऍक्टिव्ह आहेत, मग त्यांना नाही, मग मी का करू, तो नाही करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या मेंटेनन्स आणि ऑपरेशन मध्ये सगळ्या गोष्टी ऍज अ टीम वर्क किंवा ऍज अ टीम म्हणून कसं करायचं
आता बिझनेस करत असताना ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की टीम असणं खूप चांगलं आहे. आणि टीम असली तर 5 जणांचे पाचीच्या पाची तोंड असतात पाचीकडे. तर ह्या गोष्टी पण आपण त्याच्यात खूप छोट्या छोट्या गोष्टीत ह्यातल्या आम्ही प्रत्येक जेव्हा टॉपिक होतं त्या टॉपिकला आम्ही जो महत्वाचा पार्ट आहे, जसं माइंडसेट असेल किंवा स्किल्स असतील किंवा लिडरशिप असतील किंवा तुमचं टीम वर्क असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्या पहिल्या पार्टमध्ये 15 ते 20 मिनिटं तुम्हाला सगळ्या चॅलेंजेस ह्या त्याच्यामध्ये सांगत असतो. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचं की बाबा ह्याच्या रेसिपी, म्हणजे महिलांसाठी आवडीचा विषय आणि सगळ्यांसाठी खायचा विषय आवडीचा, की तो रेसिपी आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग, की बाबा ह्याच्यामध्ये जेव्हा मी म्हणेल आता आमच्याकडे बाहेर तुम्ही लाडू आहेत, तुम्ही टेस्ट करा. मी ज्वारी, बाजरी, नाचणी आणि राळ्याचा लाडू बनवलाय, बिस्किट्स बनवलेत, त्याच्यानंतर आम्ही त्याचे रवे बनवलेत, खिचडी बनवलेली आहे, उपमा. आता तो तुम्हाला टेस्ट नाही करता येणार, पण तुम्हाला बिस्किट्स, चिवडा, लाडू, त्याच्यानंतर खाकरे बनवलेत आम्ही. तर असे सगळे पदार्थ आम्ही आमच्या टीमने मिळून बनवले की ज्याच्यामध्ये त्याची चव तुम्ही जे काही रेग्युलर खाता त्याच्या सिमिलर 90% त्याला मॅच केली आहे. कारण शेवटी काय होतं की तुम्हाला टेस्ट पाहिजे नाही. म्हणजे जर उद्या तुम्हाला सांगितलं बाबा हा लाडू खा, हा लय खूप हेल्दी आहे, तो हेल्दी असून उपयोग नाही, पण तो टेस्टी पण असला पाहिजे. तर ते काम खूप चॅलेंजिंग आणि सगळ्यात मोठं काम आहे सध्या, म्हणजे भरड धान्याच्या विषयामध्ये. आणि त्याला कुठेतरी आम्ही आमच्या टीमनी, म्हणजे माझ्या बरोबर मी एकटाच नाहीये, आमच्या टीममध्ये 1-2 IITची मुलं आहेत, फूड टेक्नॉलॉजिस्ट. हा जो आता मुलगा होता सिद्धार्थ, हा पुण्यामध्ये सिम्बायोसिस जे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे तिथून तो माझ्याकडे इंटर्नशिप करतोय. तो काम फक्त एवढंच करतो, फूड सेफ्टी, क्वालिटी आणि त्याच्यावर. तर तो काय बघतो की बाबा हे लाडू बनलाय, तो लाडू बनलाय त्याची क्वालिटी चांगली आहे का, सेफ्टी तो बनवलाय का, हे काम करायला तो माझ्याकडे 6 महिन्यासाठी आलेला आहे फक्त. तर ते काम तो करतोय. तर अशी पूर्ण वेल क्वालिफाईड टीम आहे. पण त्याच्यामधल्या काही गोष्टी की बाबा ऍक्च्युअल हे तुम्हाला कसं करता येईल. आता माझ्याकडे ठीक आहे, आता इथं एखादा विद्यार्थी किंवा एखादी व्यक्ती येऊ शकते का, किंवा एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये इथपर्यंत येऊ शकतात का शेतकरी उत्पादक मुलं, तर नाही येऊ शकत इथपर्यंत. त्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला कराव्या लागते. पण हेच पूर्ण जे काही नॉलेज आहे पूर्ण एका फनेलमध्ये म्हणतो आपण, ते कसं आणता येईल की तुम्ही क्वालिटी, सेफ्टी, जेव्हा ह्या ट्रेनिंगमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की ह्याचं कसं काय करता येईल तुमच्यामध्ये, की बाबा तुम्हाला जेव्हा प्रॉडक्ट बनवतो, जेव्हा बचत गटाचे प्रॉडक्ट असतात, तर बचत गटाचे सगळ्यात भारी प्रॉडक्ट हे बचत गटांचे असतात. पण लोकांचा काय गैरसमज, क्वालिटी नसते. क्वालिटी म्हणजे काय, हायजेनिक. जसं आता मी येताना सकाळी तुमच्या जालना MIDC मध्ये एक मोठी कंपनी SBJ नावाची, तिचं 130 टन पर डे बिस्किट बांधतात. त्या कंपनीचे जे मालक आहेत, मैको सीड्सचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, ते माझे बिझनेस मेंटर आहेत आणि त्यांचे रिलेटिव्ह ते आहेत. त्यांचं नाव शांतीलाल काहीतरी आहे, त्यांची मोठी स्टील इंडस्ट्री पण आहे. आणि बिस्किटांची त्यांचे 130 टन पर डे बिस्किट, म्हणजे किती झाली इमॅजिन. तर ते जे पतंजलीला जातं त्यातलं 20% त्यांनी सांगितलं सर आमचं 20% माल हा आमचा जातो. पतंजली, ब्रिटानिया, ड्यूक नावाची एक ही आहे, ब्रँड आहे बघा बिस्किट हैदराबादचं, त्याच कंपन्यांना ते सप्लाय करतात. त्यांनी सांगितलं की सर आमचं पूर्ण काम ऑटोमॅटिकली इकडून पीठ टाकले तिकडून बाहेर बिस्किट पॅक होऊन निघतं डायरेक्ट पुढं. त्या लेवलपर्यंत काम तुमच्या इथं चाललंय. तुमच्यासाठी खूप चांगलं मोटिवेशन आहे. बघूया कधी ज्यांना खरंच असेल ना सर, तर आपण एखादी व्हिजिट त्यांना मी द्यायला लावतो. की काय होतं, जे आमच्याकडे म्हणजे सरांनी पण शिकले, मी पण शिकलेलं आहे, सीइंग इज बिलिव्हिंग एक्सटेन्शन मधले एक आहे, आणि लर्निंग बाय डुईंग. ह्या गोष्टी तुम्ही एक जर तेवढा प्लॅन बघितला, अरे हा एवढं करू शकतो आपल्या इथंच आहे. म्हणजे जेव्हा पहिला म्हणजे मी कुठे तुमचंच नाही, मी जेव्हा कुठेही जाईन भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ दे, म्हणजे मी नेपाळमध्ये गेलो होतो तेव्हा पण तिथं पण त्या 1-2 शेतकरी किंवा हे होते, सर हमारे इधर तो बहुत होता है लेकिन इसका मार्केट का करना है. मार्केट खूप मोठे, फक्त म्हणलं ना माइंडसेट पाहिजे ना, करायची इच्छाशक्ती पाहिजे नाही तुमचे. तर त्या प्लांटची खरंच ज्यांना मिलेट्समध्ये किंवा याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायचं, तर आपण नक्कीच कधीतरी एक व्हिजिट मी त्यांना हे करायला होतं, ते सगळी माहिती देतील. मी गेलो होतो एकदा, पण आता परत आज एकदा त्यांचं नवीन अजून त्यांनी काही इम्प्रोव्हायझेशन, म्हणजे टोस्ट खाता तुमची टोस्ट इथं तुमच्याकडे गावात 10 रुपयाला मिळते बघा ब्रिटानियाची वगैरे, ती तिथं बनते त्यांच्याकडं. तुमच्या इथंच बनते, इथून 15 किलोमीटरवर प्लांट आहे तो. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सांगायचा उद्देश रेसिपी आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा चालला होता. तर ते इनोव्हेशन त्यांच्याकडच्या ज्या मॅडम आहेत, म्हणजे आता बघतात पूर्ण अख्खा प्लांट एवढा मोठा, 750 लोक आहेत म्हणले सर आमच्या कामाला, 24 तास प्लांट चालतो. त्याच्यात मिलेटचे बिस्किट पण आहेत त्यांचे 1-2 प्रोडक्ट त्याच्यात पण ते आहेत. म्हणजे हे सगळं सांगायचा उद्देश काय, की तुमच्यासाठी एक
आहे, म्हणजे असं नाही की होत नाहीये सर, कसं करणार आम्ही मराठवाड्यामध्ये, आमच्याकडे पाणीच नसतं, बऱ्याचशा गोष्टी अशा, पण हे खूप मोठ्या प्रमाणावर होतंय. हे एक तुमच्यासाठी एक्झाम्पल आहे. आणि त्याच्यामध्ये रेसिपी आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं माझ्यापेक्षा किंवा आमच्या सगळ्यांपेक्षा महिला खूप चांगल्या, प्रत्येक महिलाच्या हाताला वेगवेगळी चव असते, वेगवेगळे पदार्थ बनवतात. फक्त लॅक ऑफ नॉलेज असतं, पण ते भरून काढायचं काम मिलेट्स नावाच्या माध्यमातून आपण नक्कीच करू. किंवा तुमचे जे काही शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा एखाद्याला छोटासा PMFच्या माध्यमातून एखादा मिलेट्सचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, हे याच्यातलंच माझ्याकडे आम्ही पूर्वी ट्रेनिंग घ्यायचो, आता बंद केलं कारण माझं प्रोडक्शनच एवढं वाढलंय, माझं प्रोडक्शनच निघत नाही. इकडचेच 1-2 मराठवाड्यातले विद्यार्थी होते, त्यातला जे एक परभणीचा विद्यार्थी तो माझ्याकडे होता, त्याचं BS ऍग्रिकल्चर झालं, ट्रेनिंगला आला, सर मला करायचंच आहे. त्याची बहीण MBBS डॉक्टर होती, वडील सोयाबीनचे मोठे व्यापारी आहेत त्याच्यामुळे म्हणला सर मला ह्याच्यातच करायचं. म्हणलं काय करू शकतो सर मी? त्याला म्हणलं तू फक्त माझ्याकडे 1 महिना आहे ना, सकाळी कंपनी उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत, म्हणलं जोपर्यंत कंपनी कुलूप लावत नाही तोपर्यंत सगळं काम तू करायचं. त्या पोराने अक्षरशः प्रामाणिकपणे काम केलं, कुठे इलाज बाळगली नाही. त्यांनी स्वतःचं ज्वारीचा चिवड्याचं टाकलंय, त्याचे बऱ्याच ठिकाणी आता सगळीकडे ज्वारीचा चिवडा त्याचा मिळतो. मग देशमुख म्हणून आहे, देशमुख म्हणून ब्रँड काढलाय त्याने ज्वारीचा चिवड्याचा, परभणीचा आहे तो. तर अशा प्रकारचं, म्हणजे मी माझ्याकडे आलो तर मी एकदम परखड आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. करायचं असेल माझ्याकडे, आमची दरवेळेस 30ची बॅच भरायची, अजूनही मागे लागलीत लोक की आम्हाला ट्रेनिंग द्या. पण ज्याला खरंच भूक आहे त्याला आम्ही आता असा प्रयत्न केला, आपण त्यांना आपण शिकूया. त्यांना आपण, म्हणजे मी जेव्हा केलं मला हे का जाणवतं, कारण आजकाल तुम्ही बघितलं असेल किंवा जो बिझनेस करतो तो सांगत नाही किंवा त्याच्या फॅक्टरीमध्ये पण येऊन देत नाही. मी का जाणवलं, मी जेव्हा करायला सुरुवात केली 2018ला, मी जसं IMRला गेलो त्याच्या आधी मी याच्यामध्ये 2-3 लोक काम करत होते, त्यांना भेटायचा प्रयत्न केला पण ते फोन उचलायचे नाही. मी जो प्रॉब्लेम फेस केला तो पुढच्या येणाऱ्या जो आता नवीन उद्योजक बनायचा प्रयत्न करतोय भरड धान्यामध्ये स्पेशली, त्याला येऊ नये म्हणून त्याच्या मागचा हा उद्देश होता. आणि त्याच्याच माध्यमातून हे सेल्को असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांशी आता मी जोडलेलो आहे किंवा वेगवेगळ्या संस्थांशी काम करतोय, हे त्याच ते आमचं गमक आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. तर असं सगळं चालतं. रेसिपी आहे, त्याच्यानंतर सोलारचा वापर. आता बऱ्याचशा गोष्टींमध्ये सर आमच्याकडे लाईटच नसते खेड्यांमध्ये आमच्याकडं, किंवा लाईटीचं कसं काय करता येईल, किंवा क्लायमेट चेंज सारखा मी सांगितलं. फक्त क्लायमेट चेंज हा फक्त ह्याच्यातच आहे का, पिकांमध्ये जगात नाही, सर्वत्र आहे तुम्हाला. मग त्याच्यामध्ये कोळसा असेल, ह्या सगळ्या सोलारचा वापर कसा जास्तीत जास्त करता येईल. मग जेव्हा मिलेटच्या मशिनरी करतोय आपण तर त्याच्यावर सोलार आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की माझी जी म्हणजे जो प्रोसेसिंग प्लांट आहे उरळी कांचनचा, तो सेल्कोने आम्हाला पूर्ण सोलराईज करून दिलेला आहे. तर ते काम आपण आपल्या माध्यमातून आपण ह्या जे काय आहे मिलेट मेंटरच्या माध्यमातून आपण तुमच्या जे काही आता एक्झिस्टिंग ज्यांचे आहेत, मी एखाद्याचं छोटंसं ज्वारीचं किंवा बाजरीचं किंवा अजून मिलेट्स मधलं एखादं छोटंसं युनिट आहे, पण लाईटीचा प्रॉब्लेम आहे किंवा लाईटीचा नसूनही सोलराईज करणं गरजेचं आहे. लाईट असून सुद्धा कधी होतं की लाईट बिलच खूप येतं, म्हणजे तुमचं प्रोडक्शन म्हणजे काही प्रोडक्शन कॉस्ट आहे तीच निघत नाही, इन्कमच होत नाही त्याच्यामध्ये. मग काय होत नाही, लाईट बिल जास्त आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी चॅलेंजेस. तर त्याच्यात कसं आपल्याला त्याचा वापर करता येईल, तर त्या एक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे मार्केटिंग, ब्रँडिंग आणि पॅकेजिंग. म्हणजे मी जे बाहेर पॅकेजिंग केलंय हे आता माझं जस्ट पहिलंच पॅकेजिंग आहे. मी 6 वर्ष लागले मला पॅकेजिंग सगळं स्वतः करायला, वेगवेगळे इनोव्हेशन करायला. मिलेट्सला एक तर सगळ्यात आधी शेल्फ लाईफ नाही. शेल्फ लाईफ म्हणजे काय, त्याला साठवणूक क्षमता नाही. बाजरीचं जर सांगितलं 15 दिवसात कडवट होतं पीठ कडवट झालं तर लाडू किती दिवसात कडवट होईल सांगा बरं? 10 दिवसात होईल. तर त्याच्यावर काम करायला आम्हाला खूप वेळ गेला. त्याच्यामुळे तुम्ही बाहेर प्रॉडक्ट बघू शकता. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या, जसं बाजरीचा चिवडा केला, पोहे करायलाच बऱ्याचशा जसं नॉर्मल पोहे होतात तेही झालं. त्याच्यानंतर त्याचा ऍक्सेप्टन्स किंवा त्याचं ब्रँडिंग कसं चांगलं करता येईल. जसं आता लाडूवर लिहिलंय आम्ही, म्हणजे तुम्ही बाहेर गेला बघाल की त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लाडू आहेत, एक नाचणीचा बनवला आणि एक मल्टीमिलेट आहे. मग त्या लाडूच्या याच्यावर लिहिलंय की तुम्ही एका लाडूमध्ये तुम्हाला दररोजची जे काय दररोज तुम्हाला 12 ते 13 mg गरज आहे आयरनची, त्यातलं तुम्हाला एक लाडू खाल्ला तर त्यातनं 3 mg आहे. तर तुम्हाला तुमचं जेव्हा हिमोग्लोबिन तुम्ही जेव्हा रक्तदान करता किंवा बऱ्याच टायमाला हिमोग्लोबिन तुम्ही चेक करता, तुम्हाला कळतंच की यार माझं एवढे मला याचा अर्थ मला दररोज एवढं आयरन खाल्लं पाहिजे. ते कशातनं भेटणार आहे, पालकमधून भेटणार आहे का, आता नाहीये. त्याच्यामध्ये परत इनोव्हेटिव्ह फॉर्म्युलेशन केलंय. म्हणजे जेव्हा आयरन आणि व्हिटॅमिन सी एकत्र खाल्लं जातं तेव्हा त्या आयरनचं ऍब्झॉर्प्शन होतं. म्हणजे मग काय म्हणतात डॉक्टर की बाबा आयरन नाहीये तर मग खा पालक खाल्ल्याने होत नाही. पालक त्याच्यामध्ये हेमे नॉन हेमे असा सगळा जो काही त्याच्या मागचा जो रिसर्च आहे, म्हणजे जसं बऱ्याच टायमाला आम्ही जेव्हा
डॉक्टर खादरवल्ली म्हणून ऐकले असतील बऱ्याच जणांनी, युट्यूबला आहेत, की ज्याला मिलेट्स बद्दल अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे नाही, थोडंसं तुम्ही त्यांना कधी युट्यूबला टाकू शकता, डॉक्टर खादरवल्ली म्हणून. त्यांचे बरेचसे व्हिडिओ आहेत मिलेट्स भरड धान्यावर, खूप मोठ्या प्रमाणावर याचा प्रचार प्रसार त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये ते नेहमी सांगतात की बाबा जर तुम्हाला 100 ग्रॅम जेवढे मिलेट्स खाऊन जेवढे मिलेट न्यूट्रिएंट मिळतात, तर तेवढे न्यूट्रिएंट तुम्हाला बॉडीला पाहिजे असेल तर तुम्हाला साधारण 5 ते 6 किलो भाजीपाला दररोज खाल्ला पाहिजे. एवढा तुम्ही खाऊ शकता का? तर नाही खाऊ शकत आहे. म्हणजे दररोजची जी गरज आहे, मी जसं सांगितलं अमेरिकेमध्ये लोक अन्न पोट भरण्यासाठी नाही खातात, तर तिथली दररोजची तुमची शरीराची जी काही गरज आहे न्यूट्रिएंटची ती भरून काढण्यासाठी खातात. आणि त्या युरोपियन किंवा US किंवा त्या भागामध्ये आता त्या कंट्री किंवा गल्फमध्ये मोठ्या प्रमाणावर याचा प्रचार प्रसार झाला, याची डिमांड खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली, मोठ्या प्रमाणावर याचा एक्सपोर्ट पण होते. असं सगळं आहे. त्याच्यामध्ये पॅकेजिंग, ब्रँडिंग कशा पद्धतीने करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्याला खरंच इंटरेस्ट आहे की बाबा भरड धान्यामध्ये मला आमचं काम चालू आहे आणि आम्हाला खरंच काम करायचंय, तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला खूप डीपमध्ये अजून त्याच्यामध्ये सांगू की त्याचं पॅकेजिंग कसं केलं पाहिजे. पॅकेजिंगमध्ये पण त्याचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी कुठलं प्लास्टिक यूज केलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी त्याचं ब्रँडिंग करायचं, ते दिसलं कसं पाहिजे जेणेकरून लोकांना बघितल्यावर काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला दररोजचा 5 तारखेचा जो काही सेशन असेल त्याच्यावर आपण एक सेशन 15 ते 20 किंवा अर्ध्या तासामध्ये घेऊ आणि ऍक्च्युअल ज्याला खरं करायचंय त्याला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी आपण मदत करू. आम्ही बऱ्याचशा आता मी फक्त एवढं आलोय तासभर बोलवलंय किंवा मला हे काहीतरी होतं तर असं मी करणार नाहीये. मी ऍक्च्युअल 2 शेतकरी उत्पादक कंपन्यांना आम्ही मदत केली, त्यांचे प्रोडक्ट मी माझ्या वेबसाईटवर टाकले, त्याचे प्रोडक्ट मी 300 माझ्या फॅक्टरीवर आणून ठेवले, त्याचं धुळ्याला आणि एकाचं नाशिकला होतं. त्यांनी शेवटी त्याचे जे पुट्टे होते ते जाळून टाकले, पण त्यांनी स्वतः केला नाही बिझनेस. आम्ही करतो, मी परत सांगेल की माइंडसेट पाहिजे नाही. त्याला मी नाचणीचं पीठ करून दिलं चांगलं स्प्राउटेड, माझ्या वेबसाईटवर टाकलं, त्याची छान स्टोरी बनवली. तो सातपुडा रेंज आहे ना त्या भागामध्ये त्यांचं हे तिथं खूप छान स्टोरी बनवली. माझा प्रोडक्टचा सेल डायरेक्ट डाऊन झाला, त्याच्या प्रोडक्टचा सेल रेग्युलर होता. त्याचे मी महिन्याभरात साधारण 900 पॅकेट्स नाचणीचा पापड, नाचणीचं पीठ आणि नाचणीचं सत्व असे 3 आम्ही प्रोडक्ट करून विकले. शेवटी त्याला सांगितलं पाठवतोय का नाही, शेवटी आम्ही त्या वेबसाईटवरून बंद करून टाकले. असाच एक किस्सा आमचा बचत गटांबरोबर घडला, आम्ही त्यांना असंच करून दिलं होतं. म्हणून मी सांगतो की नेहमी मी सांगतो मला तर एकच गोष्ट जाणवते की नेहमी प्रकारात बाबा तुमचा माइंडसेट असला पाहिजे नाही, फक्त इच्छा असते, इच्छा नाहीये, तुमची मानसिकता असली पाहिजे नाही किंवा मला करायचंय, मग त्याच्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. तुम्ही मला सांगा. मग जेव्हा आम्ही बचत गटांना पण आम्ही बऱ्याचशा आता आमचे जे काही स्कूल फिडिंगला जो जातो त्याच्यात आम्ही बचत गटांबरोबर टाईप केला. आम्ही काय करतो, गावातल्या ज्या महिला आहेत उमेदच्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये एका बचत गटाला पूर्ण सपोर्ट करतोय, अख्खा पूर्ण एंड टू एंड. मग त्या महिलांकडे जस्ट इच्छा होती, त्यांनी ट्रेनिंग घेतलं, आमच्याकडे इंटर्नशिप केली, मग उमेदकडून पैसे घेतले, शेड बांधलं, मशिनरी आणल्या, प्रोडक्ट डेव्हलप केलं, माझ्यासारखं पॅकेजिंग केलं आणि ते प्रोडक्ट आता एअरपोर्टला विकतात. ते करतात चांगले. म्हणजे अशा पण गोष्टींसाठी आम्ही मदत करतो. मदत म्हणजे हे आम्ही व्हॉलंटरी करतो, याच्यामध्ये कुठेही आम्ही चार्जेस घेत नाही तुमचे काही. जिथं आम्हाला असं वाटतं की यार आमचा खूप वेळ जातोय तुम्हाला सांगायला किंवा तुम्ही काही करत नाहीये. मी काही आता 1-2 असं होतं की एका संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे मार्केट लिंकेजचा पैसा होता, सर आम्हाला ह्या बचत गटाला ह्या शेतकरी उत्पादक कंपन्याला मार्केट लिंकेज करून द्यायचं. मग त्या कंडिशनला त्यांचं काहीच इच्छा नव्हती. मग त्या कंडिशनला आम्ही पूर्ण एंड टू एंड त्या शेतकऱ्याला प्रिंटिंग करून परत त्याचं प्रोडक्ट सुद्धा भरून दिलं आम्ही. ह्या कंडिशनला असं करतो. एखाद्याची म्हणजे आम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगतो तर तो शेतकरी त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल टाकतोय, तर अशा शेतकऱ्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कुठलंही चार्ज घेत नाही त्याच्यामध्ये. शेवटी आमची टीम आहे, पूर्ण वेळ असतो, अशाच पद्धतीने काम तुमच्याबरोबर करू. पण काहींचं असतं की नाही आम्हाला सगळं आयतं पाहिजे नाही, मग ते पण आयतं देऊन पण नंतर करायची इच्छा, हा ठीक आहे बघू पुढच्या महिन्यात, ह्या महिन्यात लग्न आहे घरात जरा भावाच्या पोराचं, बघू पुढच्या. अशा प्रकारचे माइंडसेट असतं. बिझनेस झाला तर तुम्हाला पूर्ण वेळ 24 तास तुम्हाला काही दिवस तरी द्यावे लागतात. म्हणजे बरेचसे जण म्हणतात की 5 वर्ष टिकला बिझनेस, म्हणजे मला नुकतंच आता 16 जानेवारीला 5 वर्ष होतील आमच्या कंपनीला, त्याच्यामुळे असं बरेचसे जण म्हणतात. पण असं काही नाही, जसं जसा तुमचा व्याप वाढत जातो तसं तसं. म्हणजे आता जेव्हा आमची पूर्ण टीम जेव्हा काम करू दे, इयर एंडिंगला आम्ही आमचे जे बाकीचे काही लोक आहेत, आम्ही ज्यांच्या संस्थेवर काम करतो ते निवांत हॉलिडे, कोण थायलंडला, कोण लंडनला, कोण फिनलँडला हिंडत होते. पण आमची पूर्ण टीम आम्ही कंटिन्यू लातूर,
त्याच्यानंतर आमचं युपी, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, पुण्यात अशा सगळ्या ठिकाणी आम्ही टार्गेट कंप्लीट करत होतो. पण एवढं आहे की एक काळ तुम्ही जर थोडं एका लिमिट म्हणजे एका काही काळापर्यंत तुम्ही सेट करून दिलं तर नंतर नक्कीच तुम्ही ऑटो मोडवर टाकून तुम्ही काम करू शकता. पण काही दिवस तुम्हाला तुमच्या आयुष्यातले काही वेळ द्यावा लागतो. मी जसा देतोय आता, मी मला सकाळी उठलं की म्हणजे मी असं म्हणू शकत नाही आज नाही का जाऊ, मी बघू नंतर. आणि सगळ्यात महत्वाची, काल रात्री माझी गाडी नेमकी कुलंट त्याचा संपला म्हणून गाडीतनं दूर निघत होता. मग आम्ही शेवटी रेंटवर गाडी जाऊन पर्याय सापडतात. तुमची इच्छाशक्ती असेल ना की तुम्हाला सगळे ऑप्शन भेटतात. ते जे होते काका त्यांना म्हणलं उद्या सकाळी जायचं, म्हणलं किती वाजता आहे? 4 वाजता आहे म्हणलं. आलो म्हणलं ठीक. मग हे सांगायचं उदाहरण, मी काय लय मोठा तीर मारला यातला भाग नाहीये. इच्छाशक्ती पाहिजे ना तुमची, किंवा मानसिकता पाहिजे जायची. एखादं ठरवलं तुम्ही नाही करायचं तर नाही होत ते. मग त्याच्यात मग बरेचसं गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते, 60% मिळते, 35% मिळते. मी गव्हर्नमेंटची सबसिडी आत्ता घेतली, म्हणजे 5 वर्षानंतर मागच्या महिन्यात. ते पण मी असंच, कारण बरेच ते टार्गेट होतं ते करायचंय. हा ठीक आहे चला म्हणलं घ्या. आणि मला पण एक फायदा झाला की स्टॉल मला दिल्लीमध्ये मोठे मोठे जे एक्झिबिशन्स होतात त्याची कॉस्टिंग त्याची खूप असते. लाख 2-2 लाख रुपये स्टॉलला असतात. ते कुठेतरी आपल्याला प्रायोरिटी दिली जाते त्याच्यातनं PMFE मध्ये, म्हणून मी त्याचं घेतलंय. पण आतापर्यंत मी कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्कीमची नाही. पण मी वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत, वेगवेगळ्या जे काही मी जर सांगितलं इंटरनॅशनल फंड ऑफ ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट किंवा अमेरिकेमधली पेन्स युनिव्हर्सिटी आहे, अशा ज्या संस्था, म्हणजे मी म्हणलं ना तुम्हाला मार्केट खूप मोठे. फक्त तुमचं जो काही मधला गॅप आहे तो भरून काढायचं काम तुम्हाला करता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही व्यवसाय करता, मी व्यवसाय करतोय तर मला शेतकऱ्यांमधला दुवा आणि जे काही शेतकऱ्यांसाठी काम करा. म्हणजे जेव्हा आता मी बऱ्याच ठिकाणी अप्लाय करतो किंवा बऱ्याच ठिकाणी मी आहे, तर त्यावेळेस बऱ्याचशा लोकांचं म्हणजे जी हाय म्हणजे AC मध्ये बसतात किंवा जे मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये जे का एका ऑफिसमध्ये बसतात काचेच्या तिथं, तर त्यांना जे काही छोटे शेतकरी आहे त्यांच्याबद्दल खूप जास्त सहानुभूती आहे की तुम्ही त्यांचं उत्पन्न कसं वाढवाल, काय कराल त्याच्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण इकडे जर बघितलं शेतकऱ्यांना, म्हणजे बऱ्याच जणांना वाईट वाटेल किंवा सगळ्यांनाच, मी पण शेतकरी आहे, पण मानसिकता नाही आहे आपल्या शेतकऱ्यांची की बाबा आहे काही, म्हणजे सगळेच नाहीत पण बऱ्याचशा याच्यामध्ये. जेव्हा आता मी काम करतो, गेली मी अक्षरशः मी कधी कधी काय करतो माहिती का, मार्केटमधून बाजरी उचलतो. मग कारण शेवटी मी पुढून आहे ना 250 टनाचा PO घेतलेला आहे, मी परचेस ऑर्डर घेतलेली. मला महिन्याला जर नाही ना दिली तर त्याला मला 50% द्यावे लागणार आहे ऍडव्हान्स. मग तो मार्केटमधून उचलणार. मी त्याला काही स्टोरी बनवून दिली, माझ्याकडे आहेत ना 1260 शेतकरी आहेत, आमचे सगळे शेतकरी आहेत ना बाजरी उगवतात, सगळं त्यांच्याकडून मी घेतो. मग ह्या सगळीच कहाणी म्हणून. आणि जेव्हा मी शेतकऱ्यांकडे जातो बाजरी घ्यायला, त्यावेळेस नाही मग आता आम्हाला किंवा कुठलंही पीक घ्यायला की नाही आम्हाला आता 50% आम्हाला ठेवायचे आणि बाकीचे बघू, मग मार्केटमध्ये 30-32च मिळतोय. मी त्यांना सांगतो की तुम्हाला एक शाश्वत मिळेल. हळूहळू कुठलीही गोष्ट स्लोली होते सगळ्या गोष्टी. आम्ही त्यांना काही बाकीच्या व्हॅल्यू एडिशन करण्यासाठी, शेवटी बघा तुम्हाला 4 पैसे मिळाले तर मी आता जसं आम्ही तांदळात आत्ता करतोय, तांदळामध्ये मी 33 रुपये, मार्केट रेट 28 चालू आहे, 33 दिला, कारण मला पुढून चांगला रेट भेटणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही हाय झिंक आणि हाय आयरन आहे असा तांदूळ बायो45 तो उगवतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही पुढे चांगल्या रेटने विकतोय. आम्ही पूर्ण ट्रान्सपरंट ठेवतो जेव्हा आम्ही काम सुरुवात करतो की पुढे असा रेट आहे. कारण हे जे गणित तुम्हाला त्याला म्हणतात युनिट इकॉनॉमिक्स, बिझनेसच्या लँग्वेजमध्ये युनिट इकॉनॉमिक्स म्हणतात. हे आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये पण शिकवतो. हे पण कधीतरी ज्यांना खरंच बिझनेसमध्ये काही काम करायचं, म्हणजे जेव्हा प्रॉडक्ट आता बाहेर आहेत, जेव्हा एखादं प्रॉडक्ट बनतं तर त्याचं युनिट इकॉनॉमिक्स जर तुम्हाला काढता आलं तर तो सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असेल तुमची बिझनेसमधली. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणावर जाता, आता माझे काही लाडूचे बॉक्स आहेत किंवा आमचे ते डायरेक्ट 1000 2,000 क्वांटिटीने जातात. त्याची प्राइस 199 आहे. ते बनतं 60 रुपये. ते एवढं ट्रान्सपरंट मी तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला 100 रुपयाला भेटणारे असते. म्हणजे हे तुम्हाला जेव्हा कळालं ना, म्हणजे जेव्हा मला आज कुणी जरी ऑर्डर टाकली ना की बाबा आम्हाला आहेत ना 5,500 लाडूचे बॉक्स पाहिजे आणि ह्या टार्गेट रेटमध्ये पाहिजे, हा ना असाच बिझनेस चालतो. मला आधी कळालं, मला आधी वाटायचं की यार नाही हा असा नाही. ह्या बिझनेस माइंड मी तुमच्या तिथंच होतो तुमच्या इथं, पण ते जेव्हा लर्निंग होत गेले की युनिट इकॉनॉमिक्स खूप शिकणं गरजेचं आहे किंवा हे प्रॉफिट मार्जिन या सगळ्या गोष्टी जेव्हा कळाल्या तेव्हा बिझनेस आता खूप स्मूथली होतो. मला कुठल्याही प्रकारचं मार्केटिंगला मला जेव्हा विचारतात तेव्हा मार्केटिंगवर 0 खर्च आहे. माझी माउथ पब्लिसिटीने जास्त. एक तर प्रॉडक्ट चांगलं बनवलंय, माझ्याकडे चांगले प्रॉडक्ट आहेत, त्याच्यानंतर मला चांगलं युनिट इकॉनॉमिक्स जमतं, त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी मार्केटिंग करायला काहीच गरज लागत नाही तुम्हाला. असंच आहे तुमच्या बाबतीत पण. असं सगळं आहे. मला असं वाटतं आता टाइम बरोबर टाइम पाळलेला आहे मी. तुमचे काही 4-5 प्रश्न असतील तर आपण घेऊया.
आणि क्लोज करूया. नंतर आहेच मी बाहेर, आपण बोलूया. ज्याला खरंच करायचं, मी मॅडमकडे सांगितलंय, कविता मॅमकडे, की याच्याबद्दल खरंच एक शीट आहे, ती शीट भरून फक्त तुम्हाला काय काय मदत हवी आहे ती घ्या. मी स्पेशल ट्रेनिंग एका दिवसाचं घेईल. परत कधी आता मध्ये आधी नेमकं पुढच्या 5 तारखेला मला हैदराबादला एका इव्हेंटला जायचंय, त्याच्यामुळे, नाहीतर मी पुढच्या 5 तारखेलाच म्हणत होतो की दिवसभर एखादा खास तर 5 तारखेला भरड धान्यावरच ठेवा. जेवढ्या काय जे काय भरड धान्यामध्ये आपल्याला गोष्टी करता येतील तेवढ्या करता येतील. पण मध्ये आधी मी नक्कीच मार्च एंडिंग 31 मार्चच्या आधी मी सर नक्कीच एक दिवस तुम्ही द्या. 5 मार्च जर देता आला तर त्यावेळेस मी नक्कीच आमची पूर्ण टीम, म्हणजे जे काय हे जे मी एवढे सांगितले त्याच्यावर प्रत्येक विषयावर बोलणारा सेपरेट व्यक्ती आहे. पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर सेपरेट बोलतो. प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला वेगळा माणूस आहे, गॅपला वेगळा माणूस आहे, AI ला वेगळा माणूस आहे. तो तास 2 तास घेईल. सर म्हणले वेळ खूप कमी आहे, एका तासामध्ये तुम्ही सगळे बोला. त्याच्यामुळे ते काही जास्त शक्य झालं नाही, पण नक्कीच मी तुम्हाला त्याचं देईल, कारण काहीतरी कुठेतरी चांगलं काम करण्याची एक संधी मला प्राप्त होती याच्यातला. तर त्याचं मी नक्कीच सोनं करेल. फक्त तुमच्याकडून इच्छाशक्ती असली पाहिजे. फक्त हे आत्ताच नाही, म्हणजे काही कोण आले नाहीत आज, जे भरड धान्यामध्ये काम करतात ते आता सध्या काहीतरी चालू आहे छोटंसं, किंवा कुणाला तरी इच्छा आहे खरंच करायचंय मला याच्यामध्ये, अशा लोकांसाठी हा फक्त प्रोग्राम आहे. एवढं लक्षात असू द्या की फक्त आहे हा ठीक आहे नाव द्यायचं म्हणून देऊ नका. तसं माझ्याकडे डेटा, खूप डेटा आहे माझ्याकडे. माझ्याकडे साधारण जे काही आदिवासी विभागातल्या शाळा आहेत त्या शाळेतला कमीत कमी 6.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा आहे माझ्याकडे. मला किती कुठला डेटा, भरड धान्याचा पण खूप डेटा आहे. पण मला ऍक्च्युअल काम करायचं, कारण मिलेट मेंटर म्हणून जी कॉन्सेप्ट आहे ती खूप चांगली आहे. मी त्याचा पार्ट आहे, मला माहिती आहे. त्याच्यामध्ये फक्त तो प्लॅटफॉर्म चांगला नाही, त्याच्याशी जोडलेली खूप चांगली इनोव्हेटिव्ह लोक आहेत. म्हणजे कर्नाटकामध्ये एक महिला आहे जी खूप चांगलं काम करते भरड धान्यावर. म्हणजे ते राळं वगैरे ते त्यांच्या लोकल ह्याच्यामधलं एवढं भारी स्वीट्स बनवते किंवा त्यांचे स्नॅक्स बनवते आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून सेल करते. आता त्यांचा महिलांचा बचत गटाचा ग्रुप आहे. तसंच आपण आपल्या ह्या भागामध्ये आपण एखादा का होईना किंवा 1-2 जसे शेतकरी उत्पादक कंपन्या, तिथं बायबॅक मध्ये आपल्याला काय करता येईल का आम्हाला, किंवा परभणी शक्ती आणि AHB 1200 आणि AHB 1269 अशा 2 व्हरायटी आहेत. 2 आहेत, त्यातली एक चांगली चालतीये आणि ती सगळ्यात उत्तम व्हरायटी आहे. म्हणजे आतापर्यंत मी साधारण 61 व्हरायटी आहेत भारतामध्ये ह्या बाजरीच्या, अशा ज्याला बायो 45 म्हणतो, त्यातली ही सगळ्यात चांगली व्हरायटी आहे. आता मध्यंतरी आमचं दिल्लीमध्ये हे झालं होतं, त्यावेळेस SB पवार सर जे आहेत ते आले होते, त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं, त्यावेळेस त्यांना सगळं प्रेझेंटेशन दिलं आम्ही की सर ही चांगली व्हरायटी आहे, त्याच्यावरच काम आपण करतोय. तर असं सगळं आहे. काही प्रश्न असतील तर आपण घेऊया 1-2 त्याच्यावर.